स्पेस मिशन्स या चॅप्टरची आपली थेरी कव्हर झालेली आहे. आता चॅप्टरच्या जे क्वेश्चन दिलेले आहे त्याचे सोल्युशन आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर यामध्ये जे न्यूमरिकल्स दिलेले आहे 2-3 न्यूमरिकल दिलेले आहेत ते आपण इथे डिटेलमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. हे सगळे डिस्कस केलेल्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळतील एका PDF मध्ये. या PDFची लिंक मी देणार आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. लिंकवर जाऊन PDF रेफर करून तुम्ही डिटेलमध्ये आन्सर चेक करू शकता. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन स्टेटमेंट विथ रिझनिंग. आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेले आहे. इथे ब्लँक काय, इथे काय असणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे आणि त्याच्यासाठी प्रॉपर आपल्याला रिझन सुद्धा मेन्शन करायचं आहे. सो फर्स्ट इज, इफ हाईट ऑफ ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट फ्रॉम अर्थ सरफेस इज इनक्रीज then the tangential velocity of satellite will what? सपोज सॅटेलाइटच्या अर्थच्या सरफेसपासून सॅटेलाइटच्या ऑर्बिटची जी हाईट आहे ती इन्क्रीज केली तर त्याचा इफेक्ट वेलॉसिटीवर काय होणार आहे किंवा टँजेन्शियल वेलॉसिटीवर काय होणार आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. हे आपण थेरीमध्ये कव्हर केलेलं आहे. सपोज इथे ऑर्बिटमध्ये एक सॅटेलाइट मूव्ह होत आहे. ठीक आहे. या ऑर्बिटची जर हाईट इन्क्रीज केली तर त्याचा इफेक्ट टँजेन्शियल वेलॉसिटीवर काय होणार आहे. टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजे काय, जी वेलॉसिटी टँजेंटच्या अलॉंग असते की ज्याला आपण बोलतो क्रिटिकल वेलॉसिटी. सो हाईट जर इन्क्रीज केली तर त्याचा इफेक्ट टँजेन्शियल वेलॉसिटी किंवा क्रिटिकल वेलॉसिटीवर काय होणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. क्रिटिकल वेलॉसिटी वाढणार आहे का कमी होणार आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. क्रिटिकल वेलॉसिटी, आपण क्रिटिकल वेलॉसिटीचा एक फॉर्म्युला बघितलेला आठवत असेल तुम्हाला. काय फॉर्म्युला होता, क्रिटिकल वेलॉसिटी इज इक्वल टू, याचं आपण डेरिव्हेशन सुद्धा बघितलेलं. क्रिटिकल वेलॉसिटी इज इक्वल टू √GM/r+h. ठीक आहे. यामध्ये m म्हणजे अर्थचा मास असणार आहे किंवा जो प्लॅनेट आपण कन्सिडर करतो त्याचा मास m असणार आहे. जी आहे स्टँडर्ड व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. r म्हणजे त्या प्लॅनेटची रेडियस. फॉर एक्झाम्पल इथे जर मी अर्थ कन्सिडर करत आहे तर अर्थची रेडियस कॅपिटल R आणि h म्हणजे काय, सरफेस पासून किती हाईट वरती तो सॅटेलाइट आहे. फॉर एक्झाम्पल ही असणार आहे व्हॅल्यू ऑफ h. ठीक आहे. VC इज इक्वल टू √GM/r+h. आता आपल्याला इथे काय सांगितलं आहे, सपोज h ची व्हॅल्यू वाढली तर त्याचा इफेक्ट VC वर काय होणार आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. जर मी अर्थ या प्लॅनेटचा विचार केला, d ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, अर्थचा मास सुद्धा कॉन्स्टंट आहे, अर्थची रेडियस सुद्धा कॉन्स्टंट आहे. याच्यावर मी असं लिहू शकते, या 3 टर्म कॉन्स्टंट आहे म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी कशावर डिपेंड करत आहे, h वरती. ठीक आहे. समजतंय. यामध्ये ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, ही कॉन्स्टंट आहे, ही सुद्धा कॉन्स्टंट आहे. ही टोटल व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय, VC कशावर डिपेंड करत आहे, h वरती डिपेंड करत आहे. आपल्याला सांगितलं हाईट जर इन्क्रीज झाली, हाईट ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट फ्रॉम अर्थ सरफेस, म्हणजे ही जी h ची व्हॅल्यू आहे ही h ची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर त्याचा इफेक्ट टँजेन्शियल वेलॉसिटी किंवा क्रिटिकल वेलॉसिटीवर काय होणार आहे. h ची व्हॅल्यू वाढली म्हणजेच काय, क्रिटिकल वेलॉसिटी और टँजेन्शियल वेलॉसिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण इनवर्स रिलेशन आहे प्लस इथे स्क्वेअर रूट सुद्धा आहे. सो इथे डिनॉमिनेटर आहे त्यामुळे ही व्हॅल्यू वाढली तर ही व्हॅल्यू कमी होणार आहे. म्हणून यासाठी आन्सर काय असणार आहे, टँजेन्शियल वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट विल डिक्रीज. दिस इज दी आन्सर. ठीक आहे. समजलं. बस फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे किंवा फॉर्म्युला आपल्याला आठवलं पाहिजे क्रिटिकल वेलॉसिटीचं काय आहे. यामध्ये आपण थेरीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की क्रिटिकल वेलॉसिटी h वर डिपेंड करते. सो h जर वाढली तर क्रिटिकल वेलॉसिटी कमी होणार आहे किंवा टँजेन्शियल वेलॉसिटी कमी होणार आहे. सो आन्सर इज डिक्रीजेस ॲज द सॅटेलाइट गोज हायर. अजून एक रिझन आपण त्याला असं सुद्धा देऊ शकतो, जसं सॅटेलाइट वरती जाणार आहे अर्थच्या सरफेस पासून तो दूर दूर जाणार आहे म्हणजेच काय, अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते जसं जसं आपण वरती जातो तसं तसं कमी होत जातं किंवा वीक होत जातं. त्यामुळे हे सुद्धा एक रिझन आपण मेन्शन करू शकतो. ॲज द सॅटेलाइट गोज हायर अर्थ ग्रॅव्हिटी बिकम वीकर. जेवढं आपण जास्त हाईटवर जाणार तेवढी ग्रॅव्हिटी वीक होणार. सो सॅटेलाइट नीड्स लेस टँजेन्शियल वेलॉसिटी टू स्टे इन ऑर्बिट. त्यामुळे सॅटेलाइटला ऑर्बिटमध्ये राहण्यासाठी कमी टँजेन्शियल वेलॉसिटी लागणार आहे कारण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा कमी असणार आहे. अनदर रिझन आपण हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करू शकतो. VC इज इक्वल टू √GM/r+h. h ची व्हॅल्यू वाढली तर VC ची व्हॅल्यू h ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर VC ची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. सो आन्सर इज डिक्रीज. द इनिशियल वेलॉसिटी ड्युरिंग लॉन्चिंग ऑफ मंगलयान मस्ट बी ग्रेटर दॅन डॅश ऑफ अर्थ. मंगलयानच्या लॉन्चवर जी इनिशियल वेलॉसिटी दिली गेली ती अर्थच्या कशापेक्षा जास्त पाहिजे. आपल्याला स्पेसमध्ये पाठवायचं आहे ऑब्जेक्ट. याचा अर्थ काय, त्यांनी अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओव्हरकम केलं पाहिजे आणि त्यासाठी जो मिनिमम स्पीड गरजेचा असतो त्या मिनिमम स्पीड किंवा मिनिमम वेलॉसिटीला आपण काय बोलतो, त्याला आपण बोलतो एस्केप वेलॉसिटी. कारण अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एस्केप करून त्याला स्पेसमध्ये जायचं आहे. सो यासाठी आन्सर काय असणार आहे, दॅट इज एस्केप वेलॉसिटी VA. सो आन्सर इज एस्केप वेलॉसिटी. टू लिव्ह अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स अँड ट्रॅव्हल टुवर्ड्स मास स्पेसक्राफ्ट मस्ट अचीव वेलॉसिटी greater than 11.2 km/s which is Earth's escape velocity. सो याचा आन्सर आहे की एस्केप वेलॉसिटी पेक्षा जास्त वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी त्याची पाहिजे. ठीक आहे. सिंपल आहे. नाउ नेक्स्ट सेकंड,
स्टेट विथ रिझन वेदर फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला 4 सेंटेन्स दिलेले आहे. ट्रू आहे का फॉल्स आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे आणि त्यासाठी प्रॉपर रिझन सुद्धा द्यायचं आहे. सो त्यामध्ये फर्स्ट आहे, इफ अ स्पेसक्राफ्ट हॅज टू बी सेंट अवे फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इट्स वेलॉसिटी मस्ट बी लेस दॅन एस्केप वेलॉसिटी. आताच आपण एस्केप वेलॉसिटी डिस्कस केलेली. स्टेटमेंट काय आहे, सपोज एखाद्या स्पेसक्राफ्टला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या इन्फ्लुएन्सपासून दूर पाठवायचं असेल, त्यासाठी त्याची वेलॉसिटी एस्केप वेलॉसिटीपेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे, अशी स्टेटमेंट आहे. तर आपल्याला माहिती आहे की अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड ओव्हरकम करून स्पेसमध्ये जाण्यासाठी त्या ऑब्जेक्टला किंवा त्या स्पेसक्राफ्टला आपल्याला मिनिमम जी वेलॉसिटी द्यावी लागते त्याला आपण बोलतो एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी आपण मिनिमम वेलॉसिटी बोलतो, म्हणजेच काय, ऍटलीस्ट तेवढी तरी वेलॉसिटी पाहिजे जेणेकरून तो स्पेसमध्ये जाणार आहे किंवा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो ओव्हरकम करणार आहे. इथे स्टेटमेंटमध्ये गडबड काय त्यांनी सांगितलंय, इट्स वेलॉसिटी मस्ट बी लेस दॅन एस्केप वेलॉसिटी, इट शुड बी ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे फॉल्स. सो आन्सर फॉर फर्स्ट इज फॉल्स. करेक्ट स्टेटमेंट आपण काय करू शकतो, इफ स्पेसक्राफ्ट हॅज टू बी सेंट अवे फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इट्स वेलॉसिटी मस्ट बी ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी. कारण एस्केप वेलॉसिटी ही मिनिमम वेलॉसिटी असते, कमीत कमी तेवढी वेलॉसिटी पाहिजे. सो एस्केप वेलॉसिटी पेक्षा त्याची वेलॉसिटी जास्त पाहिजे. सो करेक्ट आन्सर इज इफ अ स्पेसक्राफ्ट हॅज टू बी सेंट अवे फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इट्स वेलॉसिटी मस्ट बी ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी. ठीक आहे, रिझन काय आहे, रिझन आपल्याला माहिती आहे. Escape velocity, for example, for Earth it is 11.2 km per second is the minimum speed needed to overcome Earth's gravity. Earth's gravitational force किंवा Earthची ग्रॅव्हिटी ओव्हरकम करण्यासाठी जो मिनिमम स्पीड असतो त्याला आपण बोलतो एस्केप वेलॉसिटी. सो टू मूव्ह अवे परमनंटली, स्पेसक्राफ्टला परमनंटली मूव्ह व्हायचं आहे, परमनंटली स्पेसमध्ये जायचं आहे, स्पेसक्राफ्ट मस्ट रीच इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन दिस व्हॅल्यू. त्यामुळे स्पेसक्राफ्टनी ॲटलिस्ट ह्या व्हॅल्यूपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त व्हॅल्यूला रीच झालं पाहिजे आणि म्हणून दिलेलं स्टेटमेंट आहे फॉल्स. ठीक आहे, सिम्पल आहे. एस्केप वेलॉसिटीची बस आपण डेफिनेशन जरी लिहिली आणि त्याचं काय सिग्निफिकन्स आहे ते जरी मेन्शन केलं तरी चालणार आहे. नाउ सेकंड स्टेटमेंट. सो फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स. सेकंड, एस्केप वेलॉसिटी ऑफ मून इज लेस दॅन दॅट ऑन दी अर्थ. तर आपल्याला 2 प्लॅनेटच्या एस्केप वेलॉसिटीचं कंपॅरिझन विचारलेलं आहे. मूनची एस्केप वेलॉसिटी अर्थच्या एस्केप वेलॉसिटीपेक्षा कमी असते. हा पॉईंट आपण ग्रॅव्हिटेशन जो पहिला चॅप्टर बघितलेला त्यामध्ये आपण हे डिस्कस केलेलं की एस्केप वेलॉसिटी, मूनची एस्केप वेलॉसिटी ही अर्थच्या एस्केप वेलॉसिटीपेक्षा कमी असते. त्यामुळे हे आन्सर आहे ट्रू किंवा हे स्टेटमेंट आहे ट्रू. सो सेकंड स्टेटमेंट इज ट्रू. एस्केप वेलॉसिटी फॉर मून इज लेस दॅन एस्केप वेलॉसिटी फॉर अर्थ. आता हे आपण कसं जस्टिफाय करू शकतो, यामध्ये आपण ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा यूज करू शकतो आणि दुसरी मेथड आहे आपण मॅथमॅटिकली सुद्धा हे प्रूव्ह करू शकतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रेफरन्सने असं आपण कसं प्रूव्ह करू शकतो, आपण ज्यावेळेस मून आणि अर्थ कम्पेअर करतो आपण बोलतो की व्हॅल्यू ऑफ जी फॉर मून इज लेस दॅन व्हॅल्यू ऑफ जी फॉर अर्थ. ठीक आहे, जीची व्हॅल्यू, स्मॉल जीची व्हॅल्यू मूनसाठी कमी आहे अर्थपेक्षा. किंवा आपण असं बोलू शकतो मूनचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा कमी आहे. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करायचं असतं आणि एस्केप व्हायचं असतं. जेवढा कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे तेवढा तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओव्हरकम करणं इझी जाणार आहे. जेवढा फोर्स कमी तेवढा तो क्रॉस करून बाहेर जाणं इझी जाणार आहे. मूनचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे, त्यामुळे या ठिकाणी एस्केप वेलॉसिटी किंवा जी वेलॉसिटी लागणार आहे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओव्हरकम करायला ती कमी असणार आहे. म्हणजेच काय, एस्केप वेलॉसिटी फॉर मून इज लेस दॅन एस्केप वेलॉसिटी फॉर अर्थ. असं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रेफरन्सने एक्सप्लेन करू शकतो. अनदर थिंग, मॅथमॅटिकली आपण कसं एक्सप्लेन करू शकतो, एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे √2gm/r v एस्केप. तर यामध्ये फॉर्म्युला असा आहे 2gm/r. ठीक आहे, यामध्ये 2g हे कॉन्स्टंट आहे. सो थोडक्यात काय, एस्केप वेलॉसिटी कशावर डिपेंड करत आहे, मास आणि रेडियसवरती. ज्यावेळेस मी अर्थ आणि मूनचं मास आणि रेडियस कम्पेअर करेल, मूनचं मास मूनचं रेडियस अर्थच्या कंपॅरिझनमध्ये कमी आहे. म्हणजेच काय, m/r हा रेशो मूनसाठी कमी आहे आणि m/r हा रेशो अर्थसाठी जास्त आहे. ठीक आहे, जर मी या 2 टर्म कम्पेअर केला त्यामुळे काय होणार आहे, याचा जर मी रूट घेतलं तर ही व्हॅल्यू जास्त असणार आहे. म्हणजेच काय, एस्केप वेलॉसिटी फॉर अर्थ इज ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी फॉर मून. असं सुद्धा आपण मॅथमॅटिकली प्रूव्ह करू शकतो. क्लिअर आहे फॉर्म्युलाचा यूज करून. सो आन्सर, दिस स्टेटमेंट इज ट्रू. मून हॅज मच लेस मास अँड विकर ग्रॅव्हिटेशनल पूल कम्पेअर टू अर्थ. मूनचा मास कमी असतं, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पूल सुद्धा कमी असतं कम्पेअर टू अर्थ. बिकॉज ग्रॅव्हिटी इज विकर ऑन द मून, ऑब्जेक्ट नीड्स लेस स्पीड टू एस्केप इट्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. कमी ग्रॅव्हिटी आहे, कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, याला आपण बोलू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक आहे, त्यामुळे ते ओव्हरकम करणं इझी जाणार आहे
आणि म्हणून मूनवर एस्केप व्हेलॉसिटी असते कमी. आणि सेकंड, दिस इज द फॉर्म्युला, याचा यूज करून सुद्धा आपण मेन्शन करू शकतो. इफ यू कन्सिडर फॉर्म्युला फॉर एस्केप व्हेलॉसिटी, मून हॅज मच लोअर मास अँड रेडियस, सो m/r रेशो विल बी लेस फॉर मून अँड therefore एस्केप व्हेलॉसिटी ऑन मून इज लोअर दॅन दॅट ऑफ अर्थ. ठीक आहे, क्लिअर आहे. नाउ नेक्स्ट, then C, this is C. A satellite needs a specific velocity to revolve in a specific orbit. एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी सॅटेलाइटला एक स्पेसिफिक वेलॉसिटी लागते. दिस स्टेटमेंट इज कम्प्लिटली ट्रू. आपण हे थेरीमध्ये बघितलेलं आहे. सो स्टेटमेंट इज ट्रू. का असं? कारण सॅटेलाइटला एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये राहण्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक किंवा टँजन्शियल वेलॉसिटी द्यावी लागते. हे आपण बघितलेलं आहे. त्याचं जस्टिफिकेशन आपण काय देऊ शकतो? सपोज अर्थची रेडियस आहे कॅपिटल R, त्यानंतर अर्थच्या सरफेसपासून h एवढ्या हाईटवर एक सॅटेलाइट आहे. या सॅटेलाइटला जर या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये राहायचं असेल तर त्याला आपल्याला एक टँजन्शियल वेलॉसिटी VC द्यावी लागते. का असं? का? कारण सॅटेलाइटला या स्टेबल ऑर्बिटमध्ये राहायचं आहे, त्यामुळे त्यावरती ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल पुल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स हे दोघांनी एकमेकांना बॅलन्स केलं पाहिजे. अँड देअरफॉर फॉर अ सॅटेलाइट टू स्टे इन अ स्टेबल ऑर्बिट, ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ प्लॅनेट अँड सेंट्रिपिटल फोर्स मस्ट बी बॅलन्स. हे सगळं आपण थेरीमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो दिस इज सेंट्रिपिटल फोर्स, दिस इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेट करणं, कारण आपल्याला ते बॅलन्स करायचं आहे. तर मला VCची व्हॅल्यू मिळेल. VC डिपेंड करतं G, M, R आणि H या 4 फॅक्टरवरती. G कॉन्स्टंट असतो. M जर आपण अर्थ कन्सिडर केलं, अर्थचा मास कॉन्स्टंट आहे. कॅपिटल R अर्थची रेडियस कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय, VC डिपेंड करतं H वरती. त्यामुळे स्पेसिफिक हाईटवर राहण्यासाठी त्याला एक स्पेसिफिक वेलॉसिटी लागणार आहे. VC डिपेंड करत आहे H म्हणजेच काय, अर्थच्या सरफेस पासून असणाऱ्या हाईटवर. ओके. ऑल्सो रिक्वायर्ड वेलॉसिटी अलाउज सॅटेलाइट टू कंटिन्युअसली फॉल अराउंड प्लॅनेट विदाउट क्रॅशिंग. आणि ही वेलॉसिटी इतकी स्पेसिफिक असते की ही वेलॉसिटी अलाउ करते या सॅटेलाइटला की तो ह्या ऑर्बिटमध्येच राहील. अँड सॅटेलाइट्स वेलॉसिटी मस्ट बी राईट टू स्टे इन ऑर्बिट. ही वेलॉसिटीचा अमाऊंट असं पाहिजे की ती या ऑर्बिटमध्येच राहायला पाहिजे. फास्ट इनफ टू अवॉइड फॉलिंग डाऊन, एवढी फास्ट पाहिजे की जेणेकरून ते खाली पडणार नको, आणि एवढी फास्ट नको की ते एस्केप व्हायला नको. सो दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. नाउ नेक्स्ट D. Next, if the height of orbit of a satellite increases, its velocity must also increase. Suppose सॅटेलाइटच्या ऑर्बिटची हाईट वाढली, म्हणजे अर्थच्या सरफेस पासून असणं त्याचं डिस्टन्स जर वाढलं, त्याची वेलॉसिटी इन्क्रीज झाली पाहिजे. तर हे दिस स्टेटमेंट इज फॉल्स. का? कारण त्याची वेलॉसिटी डिक्रीज झाली पाहिजे. जेवढं आपण हाईटवर जाऊ, जेवढी जास्त हाईट वाढणार आहे तेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार आहे, आणि त्यामुळे जी वेलॉसिटी लागणार आहे ती वेलॉसिटी सुद्धा कमी असणार आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे फॉल्स. इफ द हाईट ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इन्क्रीजेस, इट्स वेलॉसिटी ऍक्च्युअली डिक्रीजेस. तिथे इन्क्रीज लिहिलेलं होतं. आन्सर आहे किंवा करेक्ट स्टेटमेंट आहे, वेलॉसिटी डिक्रीज झाली पाहिजे. असं का? अगेन आपण सेम एक्झाम्पल घेऊ. अर्थच्या सरफेसवरती H एवढ्या हाईटवरती सपोज सॅटेलाइट आहे, आणि फॉर्म्युला हा जो आपण डिराईव्ह केला होता सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सला इक्वेट करून VC इक्वल टू √GM/R+H. यामध्ये आपण बघितले G कॉन्स्टंट आहे, M कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे. सो VC डिपेंड करतं हाईटवरती. जेवढी जास्त हाईट वाढणार आहे तेवढी ही वेलॉसिटी कमी होणार आहे, कारण हे इनव्हर्स रिलेशनमध्ये आहे. VC जेवढी जास्त, H इथे डिनॉमिनेटर आहे त्यामुळे H जेवढं वाढेल तेवढी ही वेलॉसिटी कमी होणार आहे. आणि म्हणूनच आपण असं बोलणार की हाईट ऑफ ऑर्बिट सॅटेलाइटची इन्क्रीज झाली तर ही जी वेलॉसिटी ऍक्च्युअली डिक्रीज होणार. मॅथमॅटिकली आपण इझिली एक्सप्लेन करू शकतो. दिस इज बिकॉज ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ अर्थ बिकम वीकर ॲट हायर अल्टिट्यूड, सो सॅटेलाइट रिक्वायर्स लेस टँजेन्शियल वेलॉसिटी टू बॅलन्स दिस वीकर फोर्स अँड स्टे इन स्टेबल ऑर्बिट. अनदर वे आपण असं बोलू शकतो, हाईट वाढली, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स कमी असणार आहे, आणि त्यामुळे ऑर्बिटमध्ये राहण्यासाठी लागणारी वेलॉसिटी सुद्धा कमी असणार आहे. सो द सॅटेलाइट इन लोअर ऑर्बिट मूव्ह फास्टर वाईल दोज इन हायर ऑर्बिट मूव्ह मोर स्लोली. हेच आपण बघितलेलं आहे की जे खालच्या ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट असतात ते फास्टर मूव्ह होता, वरच्या ऑर्बिटमध्ये किंवा जास्त हाईटवर असणाऱ्या ऑर्बिटमध्ये असणारे सॅटेलाइट स्लो मूव्ह होता. ठीक आहे, सिम्पल होते, ट्रू अँड फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काही क्वेश्चन दिलेला आहे त्याचा आपल्याला आन्सर द्यायचा आहे. सो फर्स्ट इज, what is meant by an artificial satellite and how are the satellites classified based on their function? आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय आणि सॅटेलाइट त्याच्या फंक्शनच्या बेसिसवरती कसे क्लासिफाय केले जातात हे आपण थेरीमध्ये डिस्कस केलेलं आहे. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शन, त्यासाठी आपल्याला तो टेबल रेफर करायचा आहे, ज्यामध्ये आपण टाइप्स ऑफ सॅटेलाइट बघितलेलं आहे, त्याचं फंक्शन बघितलेलं, त्यानंतर त्याचा इंडियन सॅटेलाइट सिरीजमध्ये कोणतं नाव आहे आणि लॉन्च व्हेकल कोणतं आहे, या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या. तोच टेबल आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. त्यामध्ये सॅटेलाइटचा टाईप काय आणि त्याचं फंक्शन काय त्या गोष्टी आपल्याला इथे मेन्शन करायच्या आहे. सो फर्स्ट थिंग, व्हॉट इज आर्टिफिशियल सॅटेलाइट? आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय? असं एक मॅनमेड सॅटेलाइट किंवा मॅनमेड ऑब्जेक्ट असतो की जो एखादा प्लॅनेट किंवा अर्थच्या अराउंड एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो, त्याला आपण बोलतो आर्टिफिशियल सॅटेलाइट. सो आर्टिफिशियल सॅटेलाइट इज अ मॅनमेड ऑब्जेक्ट लॉन्च इन टू स्पेस टू रिव्हॉल्व अराउंड अर्थ और एनी अदर प्लॅनेट. मॅनमेड ऑब्जेक्ट असतो की जो स्पेसमध्ये लॉन्च केला जातो. पर्पज असतं
to revolve around Earth or any other planet. That is artificial satellite. And satellites are classified based on their functions as follow. काय फंक्शन आहे आपण बघितलं पहिला कम्युनिकेशन सॅटेलाइट. नावावरूनच आपल्याला समजतं त्याचं फंक्शन काय असणार आहे. कम्युनिकेशन सॅटेलाइट मेजर फंक्शन काय असणार आहे कम्युनिकेशनचं. फॉर एक्झाम्पल टेलिकम्युनिकेशन, टीव्ही ब्रॉडकास्टिंग, इंटरनेट, फोन सर्व्हिसेस. वेदर सॅटेलाइट वेदर प्रिडिक्शनसाठी यूज होणार आहे. सो इट इज यूज टू स्टडी वेदर पॅटर्न, क्लाउड, स्टॉर्म्स, सायक्लोन अँड क्लायमेट. किंवा मग आपण असंही लिहू शकतो वेदर फोरकास्टिंगसाठी याचा यूज होतो. देन नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणजे आपल्याला ते काय एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनचे एखाद्या पर्टिक्युलर जागेचं आपल्याला ते लोकेशन देतं इन टर्म्स ऑफ प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. So it navigation satellite, it fixes the location of any other place on the earth surface in terms of its very precise latitude and longitude. For example, GPS किंवा आपला NAV-IC ज्याला आपण IRNSS बोलत होते, इंडियाज ओन GPS सिस्टम, त्या टाईपचे सॅटेलाइट या कॅटेगरीला बिलॉंग करतात. देन ब्रॉडकास्ट सॅटेलाइट पर्पज काय असणार ब्रॉडकास्टिंगचा और वी कॅन से टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्राम्स. मिलिटरी सॅटेलाइट इट इज यूज फॉर डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक पर्पजेस. ओके. देन अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट अर्थला ऑब्झर्व करायचं आहे म्हणजेच काही इन्फॉर्मेशन स्टडी करायची किंवा इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. इट इज यूज फॉर स्टडी ऑफ फॉरेस्ट, डेझर्ट्स, ओशन, पोलर आइस ऑन द अर्थ सर्फेस, नॅचरल रिसोर्सेस अँड देन ऑब्झर्वेशन अँड गायडन्स इन केस ऑफ नॅचरल कलॅमिटीज लाईक फ्लड अँड अर्थक्वेक. ठीक आहे, सिम्पल आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर बी. व्हॉट इज मीन बाय द ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट अँड व्हॉट बेसिस अँड हाऊ ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट क्लासिफाईड. ऑर्बिट म्हणजे काय असतं ऑर्बिट म्हणजे आपण बोललेलो की सॅटेलाइट ज्या एका फिक्स पाथच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होणार आहे रिपिटेटिव्हली त्याच पाथवरून तो मूव्ह होणार आहे त्या पाथला आपण बोलतो ऑर्बिट. आणि या ऑर्बिटचं आपल्याला क्लासिफिकेशन मेन्शन करायचं आहे. सो ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट इज द फिक्स पाथ अँड रिपीटिंग पाथ अलॉंग विथ सॅटेलाइट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. ठीक आहे. नाउ आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिट्स आर क्लासिफाईड मेनली काय काय आपण कॅटेगरी बघितलेलं आहे अर्थच्या सर्फेसपासून किती हाईट आहे किंवा कशा प्रकारचे इन्क्लिनेशन आहे किंवा ऑर्बिटचं नेचर कसं आहे या बेसिसवरती आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो. सो फर्स्ट वन इज बेस्ड ऑन हाईट. हाईटच्या बेसिसवर आपण बघितलेले 3 टाईप लिओ, देन मिओ अँड देन HEO. ठीक आहे. हे 3 टाईप सॅटेलाइटचं अर्थच्या सर्फेसपासून किंवा अर्थच्या सर्फेसपासून ऑर्बिटचे काय हाईट आहे त्या बेसिसवरती आपण हे डिवाइड केलेलं. सो बेस्ड ऑन हाईट लो अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट अँड हाय अर्थ ऑर्बिट. यामध्ये आपल्याला हाईट्स मेन्शन करायच्या आहे. लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय अर्थपासून जवळ 180 to 2000 किलोमीटर एवढ्या डिस्टन्सवरती असतं. मीडियम अर्थ ऑर्बिट 2000 to 35,070 किलोमीटर. 35,780 किलोमीटर किंवा त्याच्या अबवचे जे ऑर्बिट असतं त्याला आपण बोलतो हाय अर्थ ऑर्बिट. त्याचं ॲप्लिकेशन सुद्धा लिहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल लो अर्थ ऑर्बिट सायंटिफिक एक्सपेरिमेंट, त्यानंतर ISS रिमोट सेन्सिंग, मीडियम अर्थ ऑर्बिट नेव्हिगेशन सॅटेलाइट आणि हाय अर्थ ऑर्बिटमध्ये हाय अर्थ ऑर्बिट या कॅटेगरीमध्ये कम्युनिकेशन अँड वेदर सॅटेलाइट बिलॉंग करतात. हे सगळं आपण थेरीमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके. त्यानंतर बेस्ड ऑन इन्क्लिनेशन कसं आहे इक्वेटरला अर्थ आहे इक्वेटरला जर पॅरल असेल तो एक आपण कॅटेगरी कन्सिडर करू शकतो. सो बेस्ड ऑन इन्क्लिनेशन इक्वेटोरियल ऑर्बिट दॅट इज पॅरलर टू इक्वेटर किंवा आपण असं बोलू शकतो पोलर ऑर्बिट की जे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या अलॉंग जाणार किंवा आपण असं बोलू शकतो तो इन्क्लाइंड. ठीक आहे. इन्क्लाइंड ऑर्बिट अशा टाईपमध्ये आपण याला क्लासिफाय करू शकतो बेस्ड ऑन इन्क्लिनेशन. अँड थर्ड बेस्ड ऑन नेचर ऑफ ऑर्बिट. ऑर्बिटचं नेचर कसं आहे ऑर्बिटल प्लेन कॅन बी सर्क्युलर ऑर इलिप्टिकल इन शेप. सर्क्युलर शेप किंवा इलेक्ट्रिकल शेप किंवा नियरली सर्क्युलर शेप असू शकतो. सो या शेपच्या अकॉर्डिंग सुद्धा आपण ऑर्बिटला क्लासिफाय करू शकतो. ठीक आहे. सिम्पल होता क्वेश्चन. देन नेक्स्ट इज सी. व्हाय आर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स नॉट युजफुल फॉर स्टडीज ऑफ पोलार रिजन. पोलार रिजनच्या स्टडी करण्यासाठी जिओ स्टेशनरी सॅटेलाइट युजफुल का नसतात. अगदी सिम्पल रिझन आहे कारण जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जे असतात ते अर्थच्या इक्वेटरच्या अबाव असतात आणि ते त्या ठिकाणी फिक्स असतात. इक्वेटर असं आहे ते सॅटेलाइट इथेच मूव्ह होणार आहे. पोलर रिजन म्हणजे नॉर्थ पोल इथे साऊथ पोल इथे. सो ह्या रिजनपर्यंत हे सॅटेलाइट पोहोचू शकत नाही. त्यामुळे ह्या टाईपचे रिजन कव्हर करण्यासाठी मीडियम अर्थ ऑर्बिटचा किंवा इलेक्ट्रिकल मीडियम अर्थ ऑर्बिटचा यूज होतो. किंवा आपण असं बोलू शकतो त्या ठिकाणचे एरिया कव्हर करण्यासाठी किंवा पोलर रिजन कव्हर करण्यासाठी जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचा यूज नसतो. तेच आपल्याला इथे आन्सरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट रिव्हॉल्व अराउंड अर्थ अबाव द इक्वेटर. इक्वेटरच्या अबाव ते रिव्हॉल्व होता अँड रिमेन फिक्स रिलेटिव्ह टू वन पॉईंट अर्थ. ठीक आहे. ते अर्थच्या एका पॉईंटला अर्थच्या एका पॉईंटच्या रेफरन्सने ते फिक्स असतात. देअर पाथ नेवर मूव्स अवे फ्रॉम इक्वेटोरियल रिजन. ते नेहमी इक्वेटोरियल रिजनलाच कव्हर करत असतात. टू स्टडी पोलर एरिया सॅटेलाइट नीड अ पोलर ऑर्बिट. पोलर रिजन म्हणजे नॉर्थ पोल साऊथ पोल. सो यांना कव्हर करण्यासाठी पोलर ऑर्बिट पाहिजे असतो. दिस पासेस over or near north and south pole and therefore geostationary satellite therefore not useful in study of polar region. सिंपल आहे रिझन. ते इथेच काम करणार इक्वेटोरियल रिजनलाच ते ऑब्झर्व करणार आहे.
पोलार रिजन म्हणजे ह्या साईडला असणार, त्यामुळे तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाही आणि म्हणून आपण असं बोलतो की जिओ स्टेशनरी ऑर्बिट हे पोलार रिजनच्या स्टडीसाठी युजफुल नसतं. ठीक आहे. देन नेक्स्ट डी, what is meant by satellite launch vehicle? Explain the satellite launch vehicle developed by ISRO with help of schematic diagram. Satellite launch vehicle म्हणजे काय, ज्याला आपण अजून बोलतो लॉन्चर. Satellite launch vehicle is a rocket power system used to carry and place satellite into their designated orbit. सॅटेलाइट अर्थवरून उचलायचे, स्पेसमध्ये पाठवायचे, त्यांचा जो डेझिग्नेटेड जे ऑर्बिट असेल त्याच्यामध्ये त्याला ठेवणं, हे जे काम करतात त्याला त्या रॉकेट बेस्ड सिस्टमला आपण बोलतो सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, SLV किंवा लॉन्चर. सो सॅटेलाइट लॉन्च व्हेकल इज अ रॉकेट पॉवर सिस्टम यूज टू कॅरी अँड प्लेस सॅटेलाइट इन टू देअर डेझिग्नेटेड ऑर्बिट. तर आपल्याला अगेन क्वेश्चन काय विचारला होता, व्हॉट इज मीन बाय सॅटेलाइट लॉन्च ऑर्बिट? एक्सप्लेन सॅटेलाइट लॉन्च व्हेकल डेव्हलप बाय इस्रो. सो इस्रोनी डेव्हलप केलेला सॅटेलाइट लॉन्च व्हेकल दॅट मीन्स PSLV आपल्याला एक्सप्लेन करायला लावलेलं आहे. सॅटेलाइट, सो इट हॅज मल्टिपल इंजिन. सॅटेलाइट लॉन्च व्हेकलमध्ये काय असतं, इट हॅज मल्टिपल इंजिन्स, फ्युएल टँक अँड स्टेजेस दॅट प्रोव्हाइड रिक्वायर्ड थर्स्ट टू ओव्हरकम अर्थ ग्रॅव्हिटी. आपण बघितलेलं की हे जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असतं हे मल्टी स्टेज असतं, यामध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात, फ्युएल टँक असतात, मल्टिपल इंजिन्स असतात, सो दॅट ते प्रोव्हाइड करेल थ्रस्ट टू ओव्हरकम अर्थ ग्रॅव्हिटी. ओके. सो एक्झाम्पल PSLV दॅट इज पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल विच इज डेव्हलप बाय इस्रो. PSLV इज द इंडियाज मोस्ट रिलायबल अँड सक्सेसफुल लॉन्च व्हेकल. तर त्यासाठी ही एक डायग्राम दिलेली आहे, ही टेक्स्टबुकमध्येच डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये 4 स्टेजेस दाखवलेले आहे. सो दिस पार्ट इंजिन युझिंग सॉलिड फ्युएल विच प्रोव्हाइड्स इनिशियल थ्रस्ट. सुरुवातीला ह्या पार्टने इनिशियल थ्रस्ट प्रोव्हाइड केला जातो किंवा रिॲक्शन फोर्स इथून दिला जातो. त्यानंतर दिस इज फर्स्ट स्टेज, इट युजेस सॉलिड फ्युएल. सेकंड स्टेज युझिंग लिक्विड फ्युएल. थर्ड सॉलिड, फोर्थ लिक्विड फ्युएल आणि सॅटेलाइट इथे टॉपला प्लेस केला जातो. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेज सॉलिड फ्युएल, इट प्रोव्हाइड्स इनिशियल थ्रस्ट. सेकंड स्टेज लिक्विड फ्युएल, इग्नाइट्स आफ्टर फेस स्टेज डिटॅचेस. आपण बघितलेलं की हे जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असतं हे मल्टी स्टेजेस असतात. म्हणजे काय, एक एक स्टेज हळूहळू डिटॅच होते. पहिली स्टेज यूज केला गेली, त्यामध्ये असणार फ्युएल संपलं, मग त्या लॉन्च व्हेकलचं वेट कमी करण्यासाठी हा जो पार्ट असतो हा पार्ट डिस्कार्ड केला जातो किंवा डिटॅच केला जातो. सेकंड स्टेज इग्नाइट होते, त्यामध्ये असणार फ्युएल संपल्यानंतर ते सुद्धा डिटॅच केलं जातो. असं करत करत सॅटेलाइट हळूहळू लाईट होतो, अजून जास्त स्पीडनी तो वर मूव्ह होतो आणि त्यानंतर फायनली तो सॅटेलाइटला आपल्या ऑर्बिटमध्ये प्लेस करतो. सो first stage solid fuel, it provides initial thrust. Second stage liquid fuel, it ignites after first stage detaches. Third solid fuel, it further increases speed. आणि फोर्थ आहे लिक्विड फ्युएल. फोर्थ स्टेज मध्ये लिक्विड फ्युएल यूज केलं जातं विच प्लेसेस सॅटेलाइट इन प्रिसाइज ऑर्बिट. सॅटेलाइट इज प्लेस्ड ॲट द टॉप ऑफ व्हेकल. एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे PSLV साठी. ठीक आहे. देन E, why is it beneficial to use satellite launch vehicle made of more than one stages? एकपेक्षा जास्त स्टेजेसचे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल का यूज केले जातं किंवा का बेनिफिशियल असतात हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं. सिंगल स्टेज सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, सपोज सॅटेलाइट लॉन्च व्हेकलमध्ये एकच स्टेज असेल, दे आर हेवी अँड कन्झ्युम अ लॉट ऑफ फ्युएल. हेवी असतात, लॉट ऑफ फ्युएल ते कन्झ्युम करतात. टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम मल्टीस्टेज SLVs वेअर डेव्हलप. आणि हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी मल्टीस्टेज सॅटेलाइट लॉन्च व्हेकल डेव्हलप केले गेले. आपण हे डिस्कस केलेलं आहे की सपोज सिंगल स्टेज असेल त्यामध्ये फ्युएल असणार आहे. जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असतं त्याचा मेजर पार्ट जो असतो हा फ्युएलचं वेट असतं किंवा मेजर जे वेट असतं त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं फ्युएलचं. मग एवढं सगळं वेट एंडपर्यंत कॅरी करण्यापेक्षा हे जे लॉन्च व्हेकल आहे हे स्टेजेसमध्ये डिझाईन केले असतात. सो दॅट एक स्टेज त्यामध्ये असणार फ्युएल संपला तो पार्ट काढून टाकला जाईल, डिटॅच केला जाईल. त्यामुळे हळूहळू काय होणार, जसं जसं लॉन्च व्हेकल पुढे पुढे जाणार आहे तसं तसं त्याचं वेट कमी होईल. वेट कमी होईल म्हणजेच काय, ते लाईट होईल आणि त्याचा स्पीड वाढेल. ओके. So in multi-stage SLV, once the fuel of first stage is exhausted, empty tank is detached. So एकदा की पहिल्या स्टेजचं फ्युएल संपलं त्यानंतर एम्प्टी टँक डिटॅच केली जाते, सेपरेट केली जाते, रिड्युसिंग व्हेकल्स वेट. त्यामुळे काय होतं, व्हेकलचं वेट कमी होतं. देन सेकंड स्टेज इंजिन इग्नाइट, त्यानंतर सेकंड स्टेजचं इंजिन इग्नाइट होतं, अलाउइंग व्हेकल टू मूव्ह फास्टर विथ लेस फ्युएल कन्झम्पशन. त्यामुळे आता व्हेकल जास्त फास्ट मूव्ह होणार आहे विथ लेस फ्युएल कन्झम्पशन. दिस प्रोसेस इज रिपीटेड फॉर नेक्स्ट स्टेजेस. पुढच्या जेवढ्या स्टेजेस असतील तेवढ्या स्टेजेससाठी ही सेम प्रोसेस रिपीट होते. अँड देअरफॉर मल्टीस्टेज SLVs आर मोर इफिशियंट. त्यामुळे हे मल्टीस्टेज मल्टीस्टेज सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे जास्त इफिशियंट असतात, लाइटर ड्युरिंग फ्लाइट अँड सेव्ह फ्युएल, मेकिंग देम बेनिफिशियल फॉर लॉन्चिंग सॅटेलाइट. ठीक आहे, सिम्पल आहे. देन कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. यामध्ये आपल्याला सॅटेलाइटची नावं दिलेलं आहे आणि त्याचं फंक्शन दिलेलं आहे, त्याचा टाईप मेन्शन करायचा आहे. सो IRNSS हा याला आपण काय बोलतो, याला आपण बोलतो नेव्हिगेशन सॅटेलाइट, इंडियाज ओन GPS सिस्टम नेव्हिगेशन सॅटेलाइट. सो याचा पर्पज काय असतो, यूज काय असतो,
फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन अर्थ सर्फेस इन टर्म्स ऑफ इट्स व्हेरी प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. लॅटिट्यूड अक्षांश आणि रेखांश रेफरन्सने एखाद्या ठिकाणाचं लोकेशन देणं, दॅट इज फंक्शन ऑफ दिस IRNSS. ओके, इथे लिहिणार आपण नेव्हिगेशन सॅटेलाइट. सेकंड, आता इथे आपल्याला दिलेलं वेदर स्टडी अँड प्रेडिक्शन. वेदर स्टडी आणि प्रेडिक्शनसाठी आपला कोणता सॅटेलाइट आहे आपण इथे मेन्शन करू शकतो, इनसॅट. ठीक आहे, इनसॅट. सो यासाठी या साईडला आपण काय लिहिणार, कोणत्या टाईपच्या कॅटेगरीला हे बिलॉंग होतं, वेदर सॅटेलाइटला. वेदर स्टडी प्रेडिक्शन आहे म्हणजे वेदर सॅटेलाइट असणार आहे आणि यामध्ये आपला सिरीजमध्ये कोणतं नाव आहे, इनसॅट. देन अर्थ ऑब्झर्वेशन. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे म्हणजे त्याचं फंक्शन काय असणार आहे की अर्थला ऑब्झर्व करणं किंवा अर्थचे नॅचरल रिसोर्सेसवरती वॉच ठेवणं, ते आपण इथे लिहिणार. आणि त्याचा करस्पॉन्डिंग इंडियन सॅटेलाइट कोणता आहे, IRS. सो इथे आन्सर असणार IRS. या ठिकाणी त्याचं फंक्शन काय लिहिणार आपण, स्टडी ऑफ फॉरेस्ट, डेझर्ट्स, ओशन, पोलार आईस ऑन द अर्थ सर्फेस, एक्सप्लोरेशन अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस, ऑब्झर्वेशन अँड गायडन्स इन केस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड अँड अर्थक्वेक. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे आणि या ठिकाणी आहे अर्थ ऑब्झर्वेशन. आणि आता याच्यानंतर आपल्याला काही न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहे. 3 न्यूमरिकल दिलेले आहे, जे आपण फॉर्म्युलेस बघितले त्यावर बेस्टच क्वेश्चन आहे. तर हे न्यूमरिकल आपण लगेच सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन ए, इफ मास ऑफ प्लॅनेट इज 8 टाइम्स मास ऑफ अर्थ अँड रेडियस इज ट्वाइस द रेडियस ऑफ अर्थ, व्हॉट विल बी एस्केप व्हेलॉसिटी फॉर दॅट प्लॅनेट. एका प्लॅनेटची आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. त्या प्लॅनेटचा आपल्याला मास किंवा रेडियस या व्हॅल्यूज दिलेल्या नाही, बट त्याचं अर्थचा मास आणि अर्थच्या रेडियस सोबत काय रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. याचाच अर्थ काय, प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची आहे युझिंग एस्केप व्हेलॉसिटी ऑफ अर्थ, की जी आपण कन्सिडर करतो 11.2 किलोमीटर पर सेकंड. सो त्याच्या रेफरन्सने आपल्याला दिलेले रिलेशन यूज करून प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. सिंपल क्वेश्चन आहे. सो आपल्याला रिलेशन कशामधलं दिलेलं आहे, प्लॅनेटचं मास आणि अर्थचं मास, त्यानंतर प्लॅनेटची रेडियस आणि अर्थची रेडियस यामध्ये असणारं रिलेशन दिलेलं आहे. त्याचा यूज करून आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला काही गोष्टी अज्युम कराव्या लागतील. सो लेट से let mass of planet is, आपण मास कन्सिडर करूया लेट से MP आणि रेडियस ऑफ प्लॅनेट RP. ठीक आहे, त्यानंतर एस्केप व्हेलॉसिटी फॉर प्लॅनेट लेट्स से ते आपण कन्सिडर करू VEP. ठीक आहे, एस्केप वेलोसिटी फॉर प्लॅनेट आपण VEP कन्सिडर करू. देन फॉर अर्थ मास इज ME, त्यानंतर रेडियस इज RE आणि एस्केप वेलोसिटी आहे velocity is VE फॉर अर्थ. ठीक आहे, आता आपल्याला काय काय रिलेशन दिलेलं आहे, व्हॉट इज गिवन नाउ, गिवन मास ऑफ प्लॅनेट MP is 8 times mass of earth, 8 times mass of earth. ठीक आहे, दिस इज फर्स्ट रिलेशन. देन रेडियस अँड इट्स रेडियस म्हणजे रेडियस ऑफ प्लॅनेट म्हणजे RP इज ट्वाइस द रेडियस ऑफ अर्थ. ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स अर्थच्या रेडियस एवढी. ठीक आहे, ऑल्सो वी नो एस्केप वेलोसिटी फॉर अर्थ काय असते, ही व्हॅल्यू असते 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे, एस्केप वेलोसिटी काय असते, V एस्केप इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्म्युला √2gm अपॉन R. यामध्ये G असतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M असतं दिलेल्या प्लॅनेटचं मास, R असतं दिलेल्या प्लॅनेटची रेडियस. ओके, त्यामुळे याला जर मी असं लिहिलं V एस्केप फॉर अर्थ किंवा and therefore V escape for planet आपण EP कन्सिडर केलेला आहे अपॉन V escape for अर्थ आपण VE कन्सिडर केलेला आहे. याचा जर मी रेशो घेतला तर काय होणार आहे, न्यूमरेटरला काय असणार आहे 2
कॉन्स्टंट, जी सुद्धा कॉमन आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एम आपण प्लॅनेटचा विचार करत आहोत, सो प्लॅनेटचा मास काय आपण कन्सिडर केलेला आहे एम पी, प्लॅनेटची रेडियस आपण काय कन्सिडर केलेली आहे आर पी, आणि इथे डिनॉमिनेटरला असणार आहे 2g, अर्थचा मास आपण कन्सिडर केलेला आहे एम ई, आणि अर्थची रेडियस आपण कन्सिडर केलेली आहे आर ई. ठीक आहे, समजलं. आपण काय केलं, फॉर्म्युलाचा यूज करून VEP आपण VEE हा रेशो घेतलेला आहे. रेशो घेतला म्हणजे लेफ्ट हँड साईड आपण रेशोच्या फॉर्ममध्ये घेतले, त्यामुळे राईट हँड साईड सुद्धा रेशोच्या फॉर्ममध्ये असणार आहे. आता याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर काय होणार आहे, 2 आणि 2 कॅन्सल होणार, जी आणि जी कॅन्सल होणार. त्यामुळे मी असं लिहू शकते, देअरफॉर VE फॉर गिवन प्लॅनेट अपॉन VE फॉर अर्थ हा रेशो आहे, दॅट इज इक्वल टू रूट, न्यूमरेटर काय आहे MP अपॉन RP, आणि डिनॉमिनेटर काय आहे ME अपॉन RE. ठीक आहे, सो यालाच मी असं सिम्प्लिफाय करू शकते. या सगळ्या टर्म्स मी रूटच्या अंडर लिहू शकते, बरोबर. MP अपॉन RP आणि इथे येणार ME अपॉन RE. ठीक आहे, फक्त सिम्प्लिफिकेशन हा RE वर जाणार, आणि याला जर मी नीट अरेंज केलं, मास एका ठिकाणी घेतला आणि रेडियस एका ठिकाणी घेतली. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू, आता काय इन्फॉर्मेशन आपल्याकडे काय दिलेलं आहे यावरून आपण असं लिहू शकतो, दिस इम्प्लाइज आपल्याला रेशो पाहिजे MP अपॉन ME, MP अपॉन ME ही व्हॅल्यू काय आहे 8. ठीक आहे, MP अपॉन ME 8, आणि या ठिकाणी आपल्याला पाहिजे RE अपॉन RP, दिस इम्प्लाइज RE अपॉन RP ही व्हॅल्यू काय असणार आहे, RP आपण इकडे पाठवलं, 2 इकडे जाणार म्हणजे 2 होणार 1/2. आता ह्याच व्हॅल्यू फक्त मला इथे पुट करायचे आहे. MP अपॉन ME काय आहे 8, आणि RE अपॉन RP आहे हाफ. सो ही व्हॅल्यू काय झाली √4, √4 म्हणजे व्हॅल्यू काय झाली 2. आणि हे कसलं रिलेशन आहे, आपण कसला रेशो घेत होतो, VEP अपॉन VEE हा रेशो आला √4, दॅट इज 2. याचाच अर्थ मी असं लिहू शकते, प्लॅनेटसाठीची एस्केप व्हेलॉसिटी काय आहे इज इक्वल टू 2 टाइम्स एस्केप व्हेलॉसिटी फॉर अर्थ. हे एक मला रिलेशन मिळालं. आता यामध्ये मला अर्थची एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू माहिती आहे, ती व्हॅल्यू मी इथे पुट करणार, त्याला 2 ने मल्टिप्लाय करणार, त्यावर मला प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी मिळणार आहे. सो नेक्स्ट पार्ट, अँड देअरफॉर V escape for planet is equal to 2 times 11.2, that is equal to 22.4 किलोमीटर पर सेकंड. रिझन आपण देणार एस्केप वेलॉसिटी फॉर अर्थ स्टँडर्ड व्हॅल्यू इज 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे, आणि म्हणून आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे, फायनल आन्सर आलेलं आहे 22.4 किलोमीटर पर सेकंड. म्हणून आपण 1 लाईनमध्ये लिहिणार, देअरफॉर एस्केप वेलॉसिटी फॉर दॅट प्लॅनेट इज 22.4 किलोमीटर पर सेकंड. समजलं. आपण फक्त काय केलेलं इथे एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज केलेला आहे इथे, आणि ज्या गोष्टी दिलेल्या त्याला फक्त आपण रिलेशनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं. एंडला आपण अर्थची एस्केप वेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड ही व्हॅल्यू यूज करून प्लॅनेटची एस्केप वेलॉसिटी फाइंड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, how much time a satellite in a orbit at height 35,780 km above Earth's surface would take if mass of Earth would have been 4 times its original mass? आपल्याला सांगितलं आहे एक सॅटेलाइट आहे, तो सॅटेलाइट एका ऑर्बिटमध्ये आहे, हाईट दिलेलं आहे 35,780 किलोमीटर अबव अर्थ सरफेस. तर सपोज अर्थचा मास आत्ताचा जे करंट मास आहे किंवा ओरिजिनल मास आहे त्याच्या 4 टाइम्स असतं, तर त्या केसमध्ये या सॅटेलाइटने ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी किती टाइम घेतला असं हे आपल्याला विचारलेलं आहे. क्वेश्चन क्लिअर आहे. बघा काय सांगितलं आहे, एक सॅटेलाइट आहे, ठीक आहे, सॅटेलाइट या ऑर्बिटमध्ये इथे असं मूव्ह होत आहे, ठीक आहे. ही हाईट दिलेली आपल्याला 35,780 किलोमीटर. आता हा जो सॅटेलाइट आहे, हा सॅटेलाइट काहीतरी टाइम घेत आहे. सपोज अर्थचं मास जे ओरिजिनल मास आहे त्याच्या 4 टाइम्स राहिलं असतं, मग त्या केसमध्ये सॅटेलाइटने किती टाइम घेतला असं तो टाइम आपल्याला इथे फाइंड करायचा आहे. ओके, आता यामध्ये आपण क्वेश्चन जेव्हा रीड करू त्याच वेळेस आपल्याला लगेच हिंट समजली पाहिजे. इथे हाईट दिलेली आहे 35,780 किलोमीटर. ही हाईट कसली आहे, आपण ज्या वेळेस ऑर्बिटचं क्लासिफिकेशन बघितलं बेस्ड ऑन हाईट, त्यामध्ये आपण बघितलेलं
35,780 किलोमीटर एवढं हाईट किंवा याच्या अबव असणाऱ्या हाईटवर जे ऑर्बिट असतात त्याला आपण बोलतो हाय अर्थ ऑर्बिट. आठवत असेल तुम्हाला, हाय अर्थ ऑर्बिटमध्ये असणाऱ्या सॅटेलाइटचा टाइम टी म्हणजेच काय टाइम ऑफ रिव्हॉल्युशन आपण कन्सिडर करतो 24 आवर्स. त्यामुळे ओरिजिनली ज्यावेळेस आपण ही टीची व्हॅल्यू कन्सिडर करू, ही टीची व्हॅल्यू असणार आहे 24 आवर्स. सो आपण असं बोलू शकतो जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट आहे त्याचा टाइम पिरियड आहे 24 आवर्स, किंवा आपण असं बोलू एचओ मध्ये असणारा जो सॅटेलाइट आहे त्याचा टाइम पिरियड असतो 24 आवर. आपल्याला विचारलेलं आहे की सपोज एक्झाम्पल जे ओरिजिनल मास आहे त्याच्या 4 टाइम्स अर्थचं मास राहिलं असतं तर मग हा टाइम 24 ऐवजी किती झाला असता ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. क्लिअर आहे क्वेश्चन? ठीक आहे, अगदी सिंपल सोल्युशन आहे. आपल्याला आता इथे टाइमचा एक फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. वेलॉसिटीशी आपण डील करत आहोत. सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहे त्यावेळेची वेलॉसिटी म्हणजे टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजेच काय क्रिटिकल वेलॉसिटीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. तर ह्या 2-3 गोष्टी एकत्र करून आपल्याला याचं सोल्युशन मिळणार आहे. या टाईपचा एक क्वेश्चन आपण थेरीमध्ये सुद्धा कव्हर केलेला आहे ज्यामध्ये आपण टाइम फाइंड केलेला 24 आवर्सचा. आठवत आहे 35,780 किलोमीटर एवढे हाईटवर सॅटेलाइट होता. मग त्यासाठी टाइम पिरियड किती होता 23 आवर 54 मिनिट असं आपला आन्सर आलेला. सो तोच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागणार आहे. ठीक आहे, तर बघूया आता सोल्युशन. सो सगळ्यात आधी आपण हे मेन्शन करूया की हाईट एवढे दिलेली आहे म्हणजे हा सॅटेलाइट जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट आहे ज्याच्यासाठी टाइम पिरियड असतो टी. ओके, सिन्स सॅटेलाइट इज ॲट हाईट 35,780 kilometers. This implies it is in HEO किंवा हाय अर्थ ऑर्बिट, that is it is geosynchronous satellite. आणि म्हणून त्यासाठी टी काय असणार आहे टी इज इक्वल टू 24 आवर्स. ओरिजिनली त्याचा टाइम काय असणार किंवा टाइम ऑफ रिव्हॉल्युशन किती असणार 24 आवर्स. ओके, नाव क्वेश्चन नीट बघूया आपण. हाऊ मच टाइम सॅटेलाइट इन अन ऑर्बिट ॲट हाईट 35,780 किलोमीटर अबव अर्थ सर्फेस वुड टेक इफ मास ऑफ अर्थ वुड हॅव बीन 4 टाइम्स ओरिजिनल मास. लेट ओरिजिनल मास ऑफ अर्थ, ओरिजिनल मास of earth is m. ठीक है, and new mass is m dash. सपोज आपण नवीन मासला m dash कन्सिडर केलं. आपल्याला सांगितलंय मास ऑफ अर्थ वुड हॅव बीन 4 टाइम्स इट्स ओरिजिनल मास. नवीन मास काय आहे ओरिजिनल मासच्या 4 टाइम्स म्हणजेच काय 4m. m dash आणि m मध्ये असणार रिलेशन समजलं. नवीन मास सपोज ओरिजिनल मासच्या 4 टाइम्स असेल म्हणजे m dash इक्वल टू 4m असेल. त्या केसमध्ये टी ची व्हॅल्यू काय असणार ते आपल्याला फाइंड करायचे. अँड लेट न्यू टाइम ऑफ रिव्हॉल्युशन इज टी डॅश. आणि सगळ्यात आधी आपल्याला विचार करावा लागेल टीचा किंवा टाइम पिरियड टीचा. टीचा या सॅटेलाइटशी काय रिलेशन आहे किंवा कोणता फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. अर्थ आहे, अर्थच्या अराउंड सॅटेलाइट मूव्ह होत आहे. ठीक आहे, सपोज सॅटेलाइट इथे होता. आता टाइम पिरियड टी म्हणजे काय ज्याला आपण बोलतो टाइम ऑफ रिव्हॉल्युशन. याचा अर्थ काय सपोज सॅटेलाइट इथे होता त्यांना ते इथून तो सुरू झाला. एक कंप्लीट एवढं मूव्ह होण्यासाठी किंवा एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला जो टाइम लागलेला आहे त्याला आपण बोलतो टाइम टी, कॅपिटल टी. सो या टी या टाइममध्ये या सॅटेलाइटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असणार आहे. सॅटेलाइट इथून निघाला, इथून जाऊन तो असा परत इथे आलेला आहे. म्हणजे सॅटेलाइट कसा मूव्ह झालेला आहे सर्कलचा हा जो सर्कमफरन्स आहे याच्या अलॉंग मूव्ह झालेला आहे. याचाच अर्थ काय टी या टाइम पिरियडमध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे. डिस्टन्स कव्हर इकडेच लिहूया आपण. सो इन टाइम टी distance traveled by satellite is equal to किती डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं या सर्कलच्या अलॉंग तो मूव्ह होत आहे म्हणजे काय तो सर्कलच्या सर्कमफरन्स एवढा डिस्टन्स कव्हर करत आहे. सो दॅट इज इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल. ठीक आहे, सर्कमफरन्स.
सर्कम्फरन्स म्हणजे काय असतं, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो, सपोज सर्कलची रेडियस आर असेल तर आपण त्याचा सर्कम्फरन्स फाइंड करतो 2πr. या ठिकाणी सर्कम्फरन्स किती असणार आहे, 2π इंटू रेडियस. रेडियस काय असणार आहे, सॅटेलाइट इथे आहे, इथे अर्थ आहे, हे डिस्टन्स असणार आहे त्याची रेडियस. ही रेडियस म्हणजे हे डिस्टन्स किती असणार आहे, सपोज अर्थची रेडियस आहे आर आणि हे डिस्टन्स आहे एच, तर ही रेडियस असणार आहे आर प्लस एच. ठीक आहे, एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. आता यामध्ये आपण म्हणतो की जो सॅटेलाइट असतो हा एका पर्टिक्युलर वेलॉसिटीने मूव्ह होत असतो, ज्याला आपण बोलतो टँजेन्शियल वेलॉसिटी किंवा क्रिटिकल वेलॉसिटी, ज्याची व्हॅल्यू आपण फाइंड करतो. ऑल्सो सॅटेलाइट इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी VC. क्रिटिकल वेलॉसिटी आणि क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, VC इज इक्वल टू √GM अपॉन R प्लस एच. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. ठीक आहे, आता हे या VCचा आपण काय यूज करतो, कारण आपल्याला टाइम दिलेला आहे, आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे. तो टाइम फाइंड करण्यासाठी आपल्याला जे फॉर्म्युला माहिती त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन लावावं लागणार आहे. नाव सिन्स आपल्याला माहिती की वेलॉसिटी आपण काय बोलतो, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बेसिक फॉर्म्युला. मग या ठिकाणी मी असं लिहू शकते, क्रिटिकल वेलॉसिटी या ठिकाणी क्रिटिकल वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे सॅटेलाइटनी, 2πr प्लस एच अपॉन टाइम, किती टाईममध्ये, एक पूर्ण रिव्हॉल्युशनच्या टाईममध्ये म्हणजे कॅपिटल T एवढ्या टाईममध्ये. हा एक फॉर्म्युला मला मिळाला, VC इज इक्वल टू 2πr प्लस एच अपॉन T. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता यालाच मी असं लिहू शकते, माझा इंटरेस्ट आहे T मध्ये, म्हणून मी याला असं अरेंज करणार, T इज इक्वल टू 2πr प्लस एच अपॉन VC. ठीक आहे, T इज इक्वल टू 2πr प्लस एच अपॉन VC. VCचा माझ्याकडे हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला सुद्धा मी इथे पुट करू शकते. सो दॅट इज इक्वल टू 2π, न्यूमरेटर ॲज इट इज राहणार. आता मी फक्त काय करणार आहे, क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला इथे लिहिणार आहे, √GM अपॉन R प्लस एच. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू 2πr प्लस एच, हा √R प्लस एच मी न्यूमरेटरला पाठवू शकते आणि खाली असणार √GM. दिस इज फॉर्म्युला फॉर टाइम. ओके, आता यामध्ये जर तुम्ही बघितलं काय काय गोष्टी कॉन्स्टंट आहे, आपल्याला फक्त काय सांगितलंय, चेंज कशामध्ये होणार आहे, चेंज हा फक्त मासमध्ये होणार आहे. बाकी हाईट किंवा अर्थची रेडियस ऑब्व्हियसली कॉन्स्टंट असणार आहे. हाईट वगैरे या पॅरामीटरमध्ये काहीच फरक पडत नाही. त्यामुळे जर मी हा फॉर्म्युला चेक केला, यामध्ये मला काय काय गोष्टी कॉन्स्टंट दिसत आहे. फर्स्ट थिंग 2π नंबर आहे, कॉन्स्टंट आहे. अर्थची रेडियस कॉन्स्टंट आहे. एस सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे, कारण आपल्याला हाईट पॅरामीटरबद्दल काही चेंज झालेला सांगितलेलं नाही. ही टर्म सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे. जीची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे. एव्हरीथिंग इज कॉन्स्टंट. फक्त कॉन्स्टंट काय नाही आहे, किंवा आपण असं बोलू शकतो देअरफॉर T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, या सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल टर्म काय, फक्त मास. सो T इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू √M. हे समजलं, हे रिलेशन कसं आलं, ही कॉन्स्टंट आहे, हाईट कॉन्स्टंट आहे, अर्थची रेडियस कॉन्स्टंट आहे, जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, म्हणजे T डिपेंड करते M वर. T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन √M. आणि म्हणून याला मी असं लिहू शकते, देअरफॉर T डॅश अपॉन T जर मी घेतलं तर ती व्हॅल्यू काय असणार आहे, 1 अपॉन √T डॅश 1 अपॉन √M डॅश आणि T 1 अपॉन √M. तेच अरेंज करून मी असं लिहू शकते. ठीक आहे, आपण घेतले T डॅश आणि M डॅश. ओके, हे समजलं कसं आलं, किंवा नसेल समजत तर लगेच बघूया आपण. T डॅश इज इक्वल टू 1 अपॉन √M डॅश आणि T इज इक्वल टू 1 अपॉन √M. मी याचा रेशो घेत आहे, त्यामुळे T डॅश अपॉन T इज इक्वल टू 1 अपॉन √M डॅश डिनॉमिनेटरला आणि हा √M न्यूमरेटरला जाईल. सो यालाच मी कंबाईन असं लिहू शकते, दॅट इज इक्वल टू √M अपॉन M डॅश. ठीक आहे, आपलं आता याच्यातच आपलं सोल्युशन आहे. आपल्याला फाइंड करायचे T डॅशची व्हॅल्यू, अँड देअरफॉर T डॅश इज इक्वल टू, आपण हा T ह्या साईडला पाठवू. सो T इंटू √M अपॉन M डॅश, Tची व्हॅल्यू आहे 24 आवर, इंटू M अपॉन M डॅश, M डॅशची व्हॅल्यू आपण कन्सिडर करत आहोत 4M, M अपॉन 4M. M डॅशची व्हॅल्यू मी फक्त काय पुट केली, 4M. M आणि M कॅन्सल होणार, सो दॅट इज इक्वल टू 24 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन √4. 1 अपॉन √4 म्हणजेच काय, हाफ. सो दॅट इज इक्वल टू 12 आवर. आपला टाइमच फाइंड करायचा होता. क्वेश्चन नंबर C. इफ हाईट ऑफ सॅटेलाइट कम्प्लिटिंग 1 रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ इन T सेकंड H1 मीटर. सपोज एक सॅटेलाइट आहे,
तो सॅटेलाइट एक रिव्हॉल्युशन अर्थच्या अराउंड कंप्लीट करण्यासाठी टी सेकंड एवढा टाइम घेत आहे आणि त्या सॅटेलाइटची आपल्याला हाईट दिलेली आहे, ती हाईट आहे h1. ओके, what would be height of satellite taking 2√2 seconds for one revolution? सपोज या सॅटेलाइटनी जर 2√2 टी सेकंड एवढा टाइम जर एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी घेतला असेल, मग त्या केसमध्ये त्याची करस्पॉन्डिंग हाईट काय असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. समजला क्वेश्चन काय सांगितलंय? एक सॅटेलाइट आहे, तो हाईट आहे h1 एवढ्यावरती. h1 एवढ्या हाईटवर असताना तो एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी टाइम घेत आहे टी. सपोज सॅटेलाइटनी घेतलेला टाइम आहे 2√2 टी. मग ह्या केसमध्ये सॅटेलाइटची हाईट काय असणार आहे, त्या हाईटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. लेट्स से टी हाईट होती h2, सो आपल्याला h2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. क्लिअर आहे? सो सोल्युशन गिवन h1 इज द हाईट ऑफ सॅटेलाइट कम्प्लिटिंग वन रिव्हॉल्युशन इन टाइम टी. टी सेकंडमध्ये एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करणाऱ्या सॅटेलाइटची हाईट दिलेली आहे h1. लेट हाईट ऑफ सॅटेलाइट टेकिंग टाइम 2√2 टी बी h2. आणि सेकंड केससाठी सॅटेलाइटची हाईट आपण कन्सिडर करू h2. आपल्याला h2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार? यामध्ये टाइम पिरियडचा रेफरन्स आलेला आहे किंवा टाइम ऑफ रिव्हॉल्युशनचा रेफरन्स आलेला आहे. सो या आधीचे सुद्धा आपण 1-2 एक्झाम्पल या पद्धतीचे सोडवले आहे की ज्यामध्ये आपण टाइमला क्रिटिकल वेलॉसिटी सोबत रिलेट करतो. कसं सॉल्व्ह करणार? दिस इज अर्थची रेडियस आहे कॅपिटल आर. सपोज h एवढ्या हाईट वरती सॅटेलाइट आहे अर्थच्या सरफेस पासून. सपोज h एवढ्या हाईट वरती अर्थच्या सरफेस पासून h एवढ्या हाईट वरती सॅटेलाइट आहे. सॅटेलाइट मूव्ह होणार VC, दॅट इज टँजेन्शियल वेलॉसिटी, दॅट इज क्रिटिकल वेलॉसिटीने. आता सॅटेलाइटचा आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे टी. टी टाइम पिरियड म्हणजे काय? सॅटेलाइट इथून सुरू होऊन एवढं पूर्ण एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी सॅटेलाइट टाइम घेणार आहे टी. सो टी या टाइममध्ये सॅटेलाइटने किती डिस्टन्स कव्हर केलेलं असेल? तो इथून निघाला, असा आला, परत इथे जाऊन पोहोचला, म्हणजे तो त्याच्या सर्कमफरन्सच्या अलॉंग मूव्ह झालेला आहे. सो त्याने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेला आहे, सर्कमफरन्स एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेलं आहे. आपल्याकडे एक रिलेशन आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाइम. सो याला मी रिअरेंज असं करू शकते, टी इज इक्वल टू एस अपॉन व्ही. या ठिकाणी टी आहे आपला टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. टी इज टाइम ऑफ रिव्हॉल्युशन अँड इन टाइम t it covers distance is equal to circumference, right? And therefore distance किती असणार आहे या केसमध्ये? डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल. सर्कलचा सर्कमफरन्स आपण कसा फाइंड करतो? 2π मल्टिप्लाइड बाय रेडियस. रेडियस म्हणजे इथे रेडियस काय असणार आहे? या ऑर्बिटची रेडियस म्हणजे ही टोटल रेडियस, ही रेडियस काय असणार आहे? r प्लस h. ठीक आहे, r प्लस h. आणि हे करताना त्याची वेलॉसिटी किती आहे? v इज इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी किंवा टँजेन्शियल वेलॉसिटी. त्यामुळे आपण ह्या फॉर्म्युलाला असं लिहू शकतो, इथे स्मॉल टी ऐवजी टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन दॅट इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे? 2π r प्लस h डिवाइडेड बाय वेलॉसिटी किती आहे? VC, दॅट इज क्रिटिकल वेलॉसिटी. ठीक आहे, हे रिलेशन आपण आधी सुद्धा दोनदा यूज केलेलं आहे. आता याला आम्ही फर्दर कसं मॉडिफाय करू शकते? क्रिटिकल वेलॉसिटी वर जर मी फोकस केला, आपल्याकडे क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. सिन्स क्रिटिकल वेलॉसिटी इज इक्वल टू √gm अपॉन r प्लस h, राईट? आपण काय हे करतो कारण आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आपल्याकडे फक्त हाईट आणि टाइम हे दोनच पॅरामीटर आहे, त्यामुळे आपण पॉसिबल असेल तेवढं त्याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करत आहोत. सो क्रिटिकल वेलॉसिटी √gm अपॉन r प्लस h ही व्हॅल्यू मी इथे पुट करू शकते. त्यावर मी टी फॉर्म्युला असा मॉडिफाय करू शकते. टी इज इक्वल टू 2π r प्लस h डिवायडेड बाय क्रिटिकल वेलॉसिटी √gm अपॉन r प्लस h. ठीक आहे, अँड देअरफॉर टी इज इक्वल टू 2π r प्लस h. याला मी असं सिम्प्लिफाय करेल, r प्लस h अपॉन √gm अपॉन √r प्लस h आहे, त्याला मी वर पाठवेल, त्यामुळे इथे तो होणार मल्टिप्लाइड बाय √r प्लस h. ठीक आहे, समजलं? आता नेक्स्ट पार्ट. अँड देअरफॉर टी इज इक्वल टू 2π √gm. हा प्रॉडक्ट मी कसा लिहू शकते बघा, हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे? फॉर एक्झाम्पल r प्लस h म्हणजे x आहे. r प्लस h जर मी x कन्सिडर केला तर हे
एक्स इंटू रूट एक्स या फॉर्ममध्ये आहे, बरोबर. एक्स मल्टिप्लाइड बाय रूट एक्स म्हणजेच काय, हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स पॉवर 2. ठीक आहे. मग अशा केसमध्ये आपण लॉज ऑफ इंडायसेस कसे यूज करतो, बेस सारखं आहे, आपण काय करतो, जी इंडायसेस आहे किंवा पॉवर आहे त्याचे आपण ॲडिशन करतो. 1.5 म्हणजे ॲडिशन किती असणार आहे, 3/2. सो याचा अर्थ काय, एक्स पॉवर 3/2 म्हणजेच आर प्लस एच पॉवर 3/2 अँड देअरफॉर टी इज इक्वल टू 2π√gm मल्टिप्लाइड बाय आर प्लस एच पॉवर 3/2. ठीक आहे. समजलं. आपण काय केलं, फक्त फॉर्म्युलाला सिम्प्लिफाय केलं. आता हा जो फॉर्म्युला आपण नीट ऑब्झर्व केला, इथे लक्षात येईल आपल्याला काय काय गोष्टी कॉन्स्टंट आहे. 2π हा नंबर आहे, कॉन्स्टंट आहे. जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो. आपण अर्थचीच केस कन्सिडर करतो, त्यामुळे मास नेहमीच कॉन्स्टंट राहणार आहे. अर्थची रेडियस सुद्धा कॉन्स्टंट असते. व्हेरिएबल काय आहे, हाईट. ओके. त्यामुळे याला मी असं लिहू शकते, देअरफॉर टी, ह्या सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट आहे. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर प्लस एच पॉवर 3/2. आता इथे कॅपिटल आर जरी कॉन्स्टंट असला तरी तो एच सोबत आहे, एचच्या ॲडिशनमध्ये आहे, त्यामुळे आपण टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर प्लस एच पॉवर 3/2 असं लिहू शकतो. ठीक आहे. काय केलं आपण इथे, टी आणि एच मध्ये असणार रिलेशन इथे फाइंड केलं, कारण आपल्याकडे टी आणि एचच्याच व्हॅल्यू होतं, त्यामुळे याला ह्या सगळ्या रिलेशनला सिम्प्लिफाय करून आपल्याला हे रिलेशन मिळालेलं आहे. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर प्लस एच पॉवर 3/2. क्लिअर इथपर्यंत. आता मी 2 केसेस कन्सिडर करणार, ज्यावेळेस हाईट h1 टाइम टी होता, ज्यावेळेस हाईट h2 आणि टाइम होता 2√2t. अँड देअरफॉर वी कॅन राईट 2√2t अपॉन टी. ज्यावेळेस टाइम 2√2t होता त्यावेळेस हाईट होती h2, म्हणजे हे मी कसं लिहिणार, आर प्लस h2 पॉवर 3/2. ज्यावेळेस टाइम टी होता त्यावेळेस हाईट किती होती, h1, म्हणून मी इथे काय लिहिणार, आर प्लस h1 पॉवर 3/2. ओके. आता यामध्ये काय होणार, सिम्प्लिफिकेशन जर आपण बघितलं, टी आणि टी कॅन्सल होणार. अँड देअरफॉर 2√2 इज इक्वल टू, याला मी कंबाईन असं लिहू शकते, आर प्लस h2 अपॉन आर प्लस h1 पॉवर 3/2. मला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. इथे पॉवर 3/2 आहे. बेस्ट वे काय असणार आहे, जर मी दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतल्यावर काय होणार आहे, 3/2चा स्क्वेअर म्हणजेच काय, आपण 3/2 इंटू 2 लिहिणार. 2 आणि 2 कॅन्सल होणार, म्हणजेच काय, इथे क्यूबच्या फॉर्ममध्ये मला एक्सप्रेशन मिळेल, म्हणजेच काय, सिम्प्लिफाईड एक्सप्रेशन मला मिळणार आहे. सो नेक्स्ट पार्ट, जर मी दोन्ही साईडचा क्यूब घेतला और दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतला, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतला तर 2√2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर आहे 4 आणि √2चा स्क्वेअर आहे 2. सो 4 इंटू 2 इज इक्वल टू, या साईडचा स्क्वेअर घेतल्यावर काय होणार आहे, या ब्रॅकेटचा मी स्क्वेअर करणार आहे, त्यामुळे काय होणार, 2 आणि 2 कॅन्सल होऊन जाणार आहे. ठीक आहे. सो आर प्लस h2 अपॉन आर प्लस h1 पॉवर 3. ठीक आहे. याचा स्क्वेअर घेते, 2 2 कॅन्सल होणार, पॉवर 3. अँड देअरफॉर 8 इज इक्वल टू आर प्लस h2 अपॉन आर प्लस h1 पॉवर 3. हे मी कसं सिम्प्लिफाय करू शकते, 8 नंबर आलेला आहे. 8 म्हणजेच काय, 8ला मी लिहू शकते 2 क्यूब, बरोबर. 2 क्यूब इज इक्वल टू दिस टर्म, दोन्ही साईडला क्यूब आहे, जर मी क्यूब रूट घेतला दोन्ही साईडचा तर मला काय मिळणार आहे, 2 इज इक्वल टू आर प्लस h2 अपॉन आर प्लस h1. आपण काय केलं, दोन्ही साईडचे क्यूब घेतलेले आहे आणि म्हणून सिम्प्लिफाय करून मला मिळेल 2r प्लस 2h1 इज इक्वल टू आर प्लस h2, 2r मायनस r इज इक्वल टू h2 मायनस 2h1. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला h2 ची व्हॅल्यू पाहिजे आहे. अँड देअरफॉर h2 इज इक्वल टू r प्लस 2h1. हे झालं आपलं फायनल आन्सर. h2 इज इक्वल टू r प्लस 2h1.